नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बंद विहिरीचं रहस्य या कथेचा भाग 3. भाग पहिला आणि दुसरा दोघांचीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. मागच्या भागात आपण पाहिलं की अभिजित काकांकडे बघतो आणि गणपत काका अचानक मागे वळून अंधारात पळू लागतात. अभिजित त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो, पण अंधारातून आवाज येतो, माझ्या मागे येऊ नकोस. आणि त्या क्षणी विहिरीचं लोखंडी झाकण धाडकन बंद होतं. आता पाहूया पुढचा भाग. अभिजितच्या हातात ते जुनं पत्र होतं. पत्रावर स्पष्ट लिहिलं होतं, हे पत्र गणपतने वाचू नये. गणपत काका मात्र अंधारात कुठेतरी गायब झाले होते. अभिजितने पत्र उघडलं. कागद खूप जुना होता, कडा काळवंडल्या होत्या. पहिल्या ओळीवर लिहिलं होतं, जर हे पत्र तुला सापडलं असेल तर समजून घे, मी अजून मुक्त झालेली नाही. अभिजितच्या हाताला कंप सुटला. खाली सही होती, माया. सागरने घाबरत विचारलं, अभिजित, हे पत्र मोठ्याने वाचू नकोस. पण अभिजित पुढे वाचू लागला. त्या रात्री मला विहिरीत ढकललं गेलं. मी मदतीसाठी ओरडत होते. माझी आई गावातल्या प्रत्येक घरात मदत मागायला गेली, पण कुणीही बाहेर आलं नाही, कारण त्यांना रघुनाथची भीती वाटत होती. अभिजित थांबला. पत्राच्या पुढच्या ओळीवर शाई पसरली होती. त्याने कागद प्रकाशात धरला, पण पुढचं वाक्य दिसलं, पण रघुनाथ एकटा नव्हता. अभिजितने सागरकडे पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर भीती होती. पत्र पुढे म्हणत होतं, त्या रात्री विहिरीजवळ 4 पुरुष होते. अभिजितच्या डोळ्यांसमोर भिंतीवरची 4 नावं आली, रघुनाथ, गणपत, विठ्ठल आणि शंकर. पण पुढची ओळ वाचताच अभिजितच्या हातातून पत्र जवळजवळ खाली पडलं. चौथा माणूस मला वाचवू शकत होता, पण त्याने मला वाचवलं नाही. सागरने विचारलं, चौथा कोण? अभिजितने पत्र खाली केलं, शंकर. तेवढ्यात मागून एक आवाज आला, नाही. दोघेही दचकून मागे वळले. विहिरीच्या पायऱ्यांवर गणपत काका उभे होते. त्यांचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. ते म्हणाले, पत्रातलं सगळं खरं नाही. अभिजित संतापून म्हणाला, मग खरं काय आहे? काका काही बोलले नाहीत. अभिजित पुढे गेला, तुम्ही त्या रात्री तिथे होता? हो. मायाला विहिरीत ढकलताना तुम्ही पाहिलं? गणपत काकांच्या डोळ्यात आता पाणी आलं. हो. मग तिला वाचवलं का नाही? काका मान खाली घालून म्हणाले, कारण मी घाबरलो होतो. अचानक विहिरीतून जोरदार आवाज आला, धाड. सगळे दचकले. विहिरीच्या तळातून एखादी जड वस्तू जमिनीवर आपटल्यासारखा आवाज झाला. गणपत काका कुजबुजले, ती जागी झाली आहे. अभिजित म्हणाला, कोण? काका वर पाहत म्हणाले, माया नाही. क्षणभर शांतता. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, विहिरीत मायासोबत आणखी एक जण मेला होता. सागरचा चेहरा बदलला. कोण? गणपत काका उत्तर देणार इतक्यात विहिरीच्या काळोखातून एका पुरुषाचा आवाज आला, गणपत. काका मागे सरकले. आवाज पुन्हा आला, 50 वर्ष झाली तू मला इथेच सोडलंस. गणपत काकांच्या हातातून कंदील खाली पडला आणि अंधारात 2 लाल डोळे उघडले. अभिजितने टॉर्च त्या दिशेने वळवली, पण तिथे कुणीच नव्हतं. फक्त विहिरीच्या भिंतींवर एक नवीन ओळ उमटत होती, एक आत्मा सुडासाठी आणि त्याखाली एक आत्मा सत्यासाठी. अभिजितने हळू आवाजात विचारलं, म्हणजे माया आपल्याला मारायला आलेली नाही? गणपत काकांनी उत्तर दिलं नाही, ती आपल्याला तिचं सत्य शोधायला बोलावते. तेवढ्यात मागून सागर ओरडला, पण मग हा दुसरा कोण आहे? तिघांनी मागे पाहिलं. सागरच्या मागे एक काळी सावली उभी होती. ती सावली हळूहळू सागरच्या खांद्यावर हात ठेवत होती आणि सागरला त्याची जाणीवही नव्हती. अभिजित ओरडला, सागर, तुझ्या मागे कोणीतरी आहे. सागर वळला, पण सावली गायब झाली. फक्त जमिनीवर एक जुनी चांदीची पैंजण पडली होती, तीच जी पेटीत सापडली होती. आणि त्या पैंजणांवर रक्ताने लिहिलं होतं, शंकर जिवंत आहे. ही 4 शब्द पाहून अभिजित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. सागरने विचारलं, पण काका म्हणाले होते त्या घटनेनंतर शंकर गाव सोडून गेला. गणपत काका शांत होते. अभिजितने त्यांच्याकडे पाहिलं, काका, शंकर जिवंत आहे? काकांनी डोळे मिटले, हो. कुठे आहे? काकांनी उत्तर दिलं नाही. अभिजितचा आवाज चढला, कुठे आहे तो? गणपत काका हळू आवाजात म्हणाले, याच गावात.
सागर हादरला. काय? काका पुढे म्हणाले. तो गेल्या 50 वर्षांपासून गावातच आहे, पण कोणाला कळलं नाही. अभिजित म्हणाला. हे शक्यच नाही. काका त्याच्याकडे पाहत म्हणाले. कारण तो शंकर म्हणून राहत नाही. मग? काका म्हणाले. तो दुसऱ्या नावाने जगतो. अचानक अभिजितच्या मनात एक नाव आलं. गावातल्या जुन्या मंदिराचा पुजारी. काका काहीच बोलले नाहीत. अभिजितला उत्तर मिळालं. पहाटे तिघे गावात परत आले. गणपत काका त्यांना मंदिराच्या मागच्या जुन्या खोलीत घेऊन गेले. तिथे एका भिंतींवर जुना फोटो होता. फोटोवर धूळ साचली होती. अभिजितने धूळ पुसली. फोटोमध्ये 4 तरुण उभे होते. रघुनाथ, गणपत, विठ्ठल आणि शंकर. पण फोटोच्या कोपऱ्यात एक 5वी व्यक्तीही दिसत होती. एक लहान मुलगा. अभिजित म्हणाला. हा कोण? गणपत काका घाबरले. तो. त्यांचा आवाज अडखळला. तो मायाचा भाऊ होता. सागर म्हणाला. पण मायाला भाऊ होता? हो. मग तो कुठे आहे? काका म्हणाले. त्या रात्री तोही गायब झाला. अभिजितच्या अंगावर काटा आला. म्हणजे माया एकटी विहिरीत पडली नव्हती? काका म्हणाले. नाही, तिचा भाऊही त्या विहिरीत होता. क्षणभर तिघांमध्ये शांतता पसरली. मग गणपत काका म्हणाले. रघुनाथला वाटत होतं मायाने त्याचं एक गुपित पाहिलं आहे, म्हणून त्याने तिला गप्प करण्यासाठी विहिरीत ढकललं. पण तिचा भाऊ तिला वाचवायला धावला. आणि? काका थांबले. अभिजितने विचारलं. आणि काय? काका म्हणाले. तोही विहिरीत पडला. सागरने डोकं धरलं. मग 2 आत्मे आहेत? काका म्हणाले. नाही, तिसराही आहे. अभिजितने त्यांच्याकडे पाहिलं. तिसरा कोण? काका कुजबुजले. रघुनाथ. तोही त्या विहिरीत पडला, पण त्याचा मृत्यू झाला नाही. तो विहिरीतून बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना सांगितलं की माया आणि तिचा भाऊ दोघेही पळून गेले. अभिजित म्हणाला. मग विहीर बंद का केली? गणपत काका म्हणाले. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीतून 3 आवाज येत होते. मायाचा, तिच्या भावाचा आणि रघुनाथचा. सागर घाबरून म्हणाला. पण रघुनाथ जिवंत होता ना? काका म्हणाले. हो, पण त्याचा आवाज विहिरीतून कसा येत होता हे आजपर्यंत कुणालाच कळलं नाही. अचानक मंदिराची घंटा वाजली. टन. तिघेही दचकले. मंदिरात कुणीही नव्हतं. पुन्हा घंटा वाजली. टन. गणपत काका म्हणाले. आपल्याला विहिरीत परत जावं लागेल. अभिजित म्हणाला. का? काका म्हणाले. कारण आज अमावस्या आहे आणि आज रात्री माया शेवटचं सत्य दाखवणार आहे. रात्री तिघे पुन्हा विहिरीजवळ पोहोचले. यावेळी विहिरीचं झाकण पूर्णपणे उघडं होतं. विहिरीच्या पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर त्यांना भिंतीवर एक दरवाजा दिसला. गणपत काकांनी चावी काढली. दरवाजा उघडला. आत एक छोटी दगडी खोली होती. त्या खोलीत जुन्या वस्तू, तुटलेली खेळणी, एक मातीची बाहुली आणि भिंतींवर मुलांच्या हातांचे ठसे. अभिजितने टॉर्च पुढे केली. भिंतीच्या मध्यभागी एक चित्र होतं. माया, तिचा भाऊ आणि त्यांच्या मागे एक काळी सावली. खाली लिहिलं होतं. आम्हाला कुणी मारलं नाही, आम्हाला सत्याने मारलं. अभिजितने ते वाक्य वाचताच मागून दार बंद झालं. धाड. सागर ओरडला. दार उघडा. गणपत काका दाराकडे धावले, पण दार हलत नव्हतं. अचानक खोलीच्या कोपऱ्यातून एका मुलाचा आवाज आला. गणपत काका. काका थिजले. तू मला ओळखलंस? आवाज पुन्हा आला. मी अजूनही तुझी वाट पाहतोय. गणपत काका गुडघ्यावर बसले आणि रडत म्हणाले. माफ कर मला. तेवढ्यात खोलीतल्या मातीच्या बाहुलीचे डोळे उघडले आणि बाहुलीच्या तोंडातून मायाचा आवाज आला. माफी मला नको. मला माझ्या आईकडे जायचं आहे. अचानक जमिनीखालून जोरदार आवाज झाला. धाड. दगडी फरशीला भेग पडली. त्या भेगेतून काळं पाणी वर येऊ लागलं आणि त्या पाण्यात एक चांदीची पैंजण तरंगत होती. अभिजितने पैंजण उचलली. त्यावर एक नाव कोरलेलं होतं. आर्या. अभिजित थिजला. आर्या कोण? गणपत काका घाबरून म्हणाले. मायाची आई. आणि त्या क्षणी त्यांच्या मागून एका स्त्रीचा आवाज आला. माझ्या मुलीला कुणी मारलं? गणपत काका हळूहळू मागे वळले. दाराजवळ एक वृद्ध स्त्री उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मायाचा चेहरा होता. दाराजवळ उभी असलेली ती स्त्री हळूहळू खोलीत आली. तिचे पाय जमिनीला टेकत नव्हते. गणपत काकांच्या तोंडून आवाजच निघेना. अभिजितने हळू आवाजात विचारलं. ही आर्या आहे? गणपत काका मान हलवू शकले नाहीत. ती स्त्री थेट काकांसमोर आली आणि म्हणाली. 50 वर्ष झाली.
माझ्या मुलीची वाट पाहते. काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आर्या, ती स्त्री अचानक किंचाळली. माझं नाव घेऊ नकोस. खोली हादरली. भिंतीवरच्या सगळ्या वस्तू खाली पडल्या. मग ती शांत झाली आणि अभिजितकडे पाहत म्हणाली, तुला सत्य हवं आहे ना? अभिजितने मान हलवली. ती म्हणाली, माझी मुलगी विहिरीत पडली नव्हती. तिला ढकललं गेलं होतं. पण तिला ढकलणारा रघुनाथ नव्हता. अभिजित आणि सागर एकमेकांकडे पाहू लागले. मग कोण? ती स्त्री गणपत काकांकडे वळली. हा. सगळं शांत झालं. गणपत काका थरथरले. नाही. आर्या म्हणाली, त्या रात्री रघुनाथने मायाला विहिरीजवळ आणलं. पण तिला ढकलण्याआधीच गणपतने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अभिजितच्या चेहऱ्यावर आश्चर्य आलं. मग काका दोषी नाहीत? आर्या म्हणाली, ते दोषी होते. पण खुनाचे नाही. ते दोषी होते कारण त्यांनी सत्य लपवलं. गणपत काका रडू लागले. मी घाबरलो होतो. मी पोलिसांना सगळं सांगू शकलो नाही. माया जिवंत होती. ती 3 दिवस विहिरीत होती. पण 4थ्या दिवशी काका बोलणं थांबवतात. अभिजित विचारतो, 4थ्या दिवशी काय झालं? तेवढ्यात विहिरीच्या तळातून एका मुलाचा आवाज आला. मला गणपत काकांनी मारलं. गणपत काका किंचाळले. नाही. अभिजित मागे वळला. काळोखातून एक लहान मुलगा बाहेर येत होता. त्याच्या हातात एक जुनी लाल साडी होती. मुलगा म्हणाला, मायाला वाचवायला मी विहिरीत उतरलो. पण गणपत काकांनी दरवाजा बंद केला. गणपत काका जोरात म्हणाले, मी तुला मारलं नाही. मुलगा हसला, पण तू दरवाजा बंद केला होतास. काका जमिनीवर कोसळले. अभिजितच्या लक्षात आलं, गणपतने मायाला आणि तिच्या भावाला मारलं नव्हतं. पण भीतीपोटी त्याने विहिरीच्या खोलीचा दरवाजा बंद केला होता. आणि त्यानंतर दोघांचे आवाज कायमचे बंद झाले. अचानक विहिरीच्या भिंतीवरची सगळी नावं गायब झाली. त्या जागी एकच वाक्य उमटलं. सत्य बाहेर आलं. माया समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. ती शांत दिसत होती. ती अभिजितकडे पाहून म्हणाली, माझं शरीर या विहिरीत नाही. अभिजित थांबला. मग कुठे आहे? माया हळू आवाजात म्हणाली, जिथे कुणीच शोधलं नाही. ती भिंतीकडे पाहते. अभिजित टॉर्च त्या भिंतीवर टाकतो. भिंतीच्या मागे एक बंद कप्पा दिसतो. तो दगड बाजूला करतो. आत एक जुना लोखंडी डबा होता. डबा उघडल्यावर त्यात 2 चांदीच्या पैंजण, एक छोटं खेळणं आणि मायाच्या आईचा फोटो होता. पण शरीर कुठेच नव्हतं. अभिजितने विचारलं, माया, मग तुझं शरीर कुठे आहे? माया काही क्षण शांत झाली. मग ती हसली आणि म्हणाली, ते शोधणं तुमचं काम नाही. माझं काम पूर्ण झालं. अचानक तिचं शरीर धुक्यात विरघळू लागलं. तिचा भाऊही तिच्यासोबत उभा राहिला. दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि हळूहळू ते अदृश्य झाले. विहिरीतला काळोख कमी होऊ लागला. गणपत काका रडत म्हणाले, माया, मला माफ कर. दूरवरून तिचा आवाज आला, सत्य सांगितलंस एवढंच पुरेसं आहे. सगळीकडे शांतता पसरली. अभिजित, सागर आणि गणपत काका विहिरीतून वर आले. पहाट झाली होती. गावावर पहिल्यांदाच अनेक वर्षांनी सूर्य उगवला होता. सगळ्यांना वाटलं काळोख संपला. पण अभिजितने हातातला तो जुना फोटो पुन्हा पाहिला. फोटोमध्ये माया आणि तिचे भाऊ होते. त्यांच्या मागे एक काळी सावली होती. अभिजितने फोटो उलटा केला आणि मागे एक तारीख लिहिली होती, 15 ऑगस्ट 1976. आणि खाली, ही फक्त सुरुवात आहे. अभिजितच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं, कारण आजची तारीख होती 15 ऑगस्ट 2026. तेवढ्यात गावाच्या दुसऱ्या टोकाकडून एक नवीन विहिरीचा आवाज ऐकू आला. मला बाहेर काढ. अभिजितने सागरकडे पाहिलं. सागर म्हणाला, आपण तर ही विहीर बंद केली होती. अभिजित हळू आवाजात म्हणाला, ही तीच विहीर नाही. आवाज पुन्हा आला, यावेळी अभिजितचं नाव घेऊन. अभिजित. तो मागे वळला. दूर अंधारात एक नवी बंद विहीर दिसत होती आणि तिच्यावर एकच नाव कोरलेलं होतं, अभिजित. ही नवीन विहीर कोणाची होती आणि 50 वर्षांपूर्वीचं रहस्य आजच्या काळाशी कसं जोडलेलं आहे, हे आपण पाहणार आहोत भाग 4थ्यामध्ये लवकरच. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.